आज मात्र पहिल्यांदा कबूल करते की मी अनाथांची यशोदा आहे, पण अरुणची मात्र देवकी आहे. अजून फार मोठ्या भ्रमात राहू नका अरुणच्या बाबत, कारण त्याला आज मी सांगून टाकलं सगळ्यांच्या समोर तुला शिव्या घालणार आहे अरुण. बरं शिक्कामोर्तब झालेला. फार भ्रमात राहू नका, फार मोठा शिकलेला आहे, ग्रॅज्युएट आहे, डिग्री होल्डर आहे असं समजू नका. हा तसा नाही. मी 4थी पास हाफ टाइम ना, हा 2री पास आहे. आरण्यात 2री पास आहे, 2री पास आहे. आणि अजून एक त्याचा बंडखोर स्वभाव लहानपणापासून. लहानपणी 2री कशी तरी टाचिंग टीचिंग शाळेला जायला लागला. मोबाईल बंद करा सगळ्यांनी. शाळेला जायला लागला. हे पहिल्यापासून असं खडूसच आहे बरं का. पहिल्यापासून असं खतरनाकच आहे. 2 दिन 4 सणकावून घरी येईल. मास्तरनी चूक काढली 2 थापडा मारला याला बरं का. मास्तरनी मला मारलं म्हणून, म्हणजे मास्तरनी याला मारलं म्हणून हा शाळेच्या बाहेर निघाला. 10-20 दगड शाळेवर हाणले. घरी आला. मला म्हटलं मी अजिबात शाळेत जाणार नाही. म्हटलं का रे? म्हटलं मी आज शाळेवर दगड मारून आलो. म्हटलं अजिबात जाऊ नको बेटा. त्याला जर मी शाळेला जा म्हटलं असतं तर हा अजून काही वेगळा झाला असता. मी म्हटलं अजिबात जाऊ नको बेटा, मी मराठी 4थी पास हाफ टाइम, तू 2री पास. कारण आईपेक्षा पोरगं छोटं असलं पाहिजे ना सर्व बाबतीत. त्याचा त्याच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांनी इतका गुप्तपणे अभ्यास सुरू केला, एवढे कष्ट घेतले की आता मला त्याला सांगावं लागतं अरुण एवढा अर्ज तुझं अक्षर लई छान आहे, लिहून दे रे, एवढा अर्ज लिहून दे. मुलगा असा असावा याचा मला आज अभिमान वाटतंय. आणि अजून एक, शिक्षणाने सगळं काही होत नाही हे उदाहरण आहे. शिकलेल्या बाया वाटल्यास नोट्स काढून बोलतात. मला मात्र नोट्स काढायची गरज नसते, कारण आम्ही दररोज जगतो ते नोट्स असतात की. त्यामुळे अरुण सगळ्यात कमी शिकलेला असेल तुमच्यांबाबत, पण बुद्धी मात्र प्रगाढ आहे, प्रचंड आहे. मला असं वाटतं कधी कधी की याला नक्की अरुणला घडवताना देवाने ओव्हर टाइम केला असेल, त्याला सुद्धा भत्ता मिळाला असेल, यांना काही त्याला उभं बसू दिलं नसेल. एक मात्र कबूल करते की माझा अरुण, माझा मुलगा ज्याला मी जन्म दिला, मी ते विसरूनच गेले मी कुणाला जन्म दिला, तरी पण तो मोठा पुढारी झाला असता तरी मला आनंद वाटला नसता. तो मोठा नेता झाला असता तरी मला खुशी वाटली नसती. त्याच्या मुखामध्ये घास घालायचं काम अरुणने केलं याचा मला मोठा आनंद आहे. आज माझ्या दुधाचं चीज झालं असं मी म्हणते त्याला पाजलेल्या. किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता. एक शेर है, किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते हैं लेकिन दिल नहीं मिलता. दिल नावाचं चीज दुर्मिळ झालं आणि अरुणने तुमच्यातलं दिल जागवण्याचं काम केलं. क्या बात है, हमारी कॉलर टाट है, आज हम खुश हैं. आणि म्हणून मला प्रश्न पडतो की जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था. आपण आतापर्यंत उसना हसलो ना. जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था. तुमच्या घावाला फुंकर मारायचं काम कुणी केलं नाही, ते दुर्मिळ काम अरुणने केलं याचा मला आनंद आहे. एक मात्र खरं, आताच मी त्याला सांगितलं अरुण, माणसं मोठी झाले की मान, सन्मान आणि अपमान हातात हात घालून येतो रे. जसा तू आता सन्मान सहन करतो तसा अपमान सहन करायची तयारी ठेव. प्रसिद्धी आणि बदनामी हातात हात घालून चालते, जुळ्या बहिणी आहेत त्या. त्यामुळे मात्र तुझं काळी दगडाचं करा तेव्हा तू खचून जाऊ नकोस. मनुष्य मोठा झाला, तुकाराम महाराज म्हणतात, जय अंगी मोठेपणात आहे यातना कठीण, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तू मोठा जरूर हो पण मुंगी सारखी साखर खा, ऐरावत बनू नकोस. कारण अंकुश घेऊन लोक अवतीभोवती तयार असतात आणि टोचले तर मात्र सहन करायची पात्रता आपल्यात निर्माण करावी लागते. म्हणून एक लक्षात घ्या, अरुण सह तुम्हा सगळ्यांना सांगते, तुमचा रस्ता काटेरी आहे, सोपा नाही आहे, सोपा नाही. कारण सगळ्यांची आसनं सांगता येत नाही, उद्याला हलायला लागते. हे क्या हो रहा है सर, इतकी ताकद तुमच्यात आहे. म्हणून एक लक्षात घ्या, मी अरुणची आई असली तरी तुमची माई आहे, लक्षात घ्या. आई म्हणताना ओठाला ओठ भिडत नाही, माई म्हणताना भिडतात. म्हणून मी तुमची जनरल माई होऊन जाते, चालेल का? आणि म्हणून तुम्हाला सांगते, माईच्या नात्याने तुम्हाला सांगते की बेटा, फुलांच्या पायघड्यावरून चालताना आज फुलं गळ्यात पडतात अरुणच्या, तुमच्या पण हातात फुलं देतात. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका.
फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणंच माहिती असते, वेदना कळत नसतात. पोरांना उभं करा बाया, हो घ्या त्याला खाली. काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. म्हणून या रस्त्याने चालायचं असेल तर तुम्ही तुमचे पाय एवढे बळकट करा, तुम्ही तुमचे पावलं एवढे बळकट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. आमची बहिणाबाई एका ठिकाणी सांगते. खरं अरुणचे मी धन्यवाद, अरुणचे मी फार आज खरं कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. कारण ज्याच्या दिव्यात तेल नाही तो दिवा पेटवायला अरुण धडपडत गेला झोपडीमध्ये, घरामध्ये. तो अधीक्षक आहे, 600 रुपये दरवर्षी मिळवतो, पण पोरीचं लग्न नाही 600 करू शकत. अरे क्लास 1 ऑफिसर सुद्धा करताना नाकी कुंडी येतात, त्यांच्या तोंडाला फेस येतो. 600 रुपये मिळवणारा अधीक्षक काय करू शकतो? आणि ही जखम, ही वेदना अरुणला जवळून कळाली. म्हणून एका ठिकाणी आमची बहिणाबाई सांगते. बहिणाबाईचं माहेर नाशिक आहे आणि सासर जळगाव आहे, लक्षात घ्या. बहिणाबाई चौधरी एका ठिकाणी सांगते की दिव्यात तेल नाही तरी आम्हाला जगणं भाग आहे. बहिणाबाईच्या शब्दात, आणि तेच काम अरुणने केलंय. बहिणाबाईच्या शब्दात, हे नाही दिव्यामध्ये तेल तेच तुम्ही आहात, विझणारे दिवे सुकलेल्या वाटी. नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उन्नरान वात. तुमच्या दिव्यात तेल नाही, तुम्ही अंगावरचं फडकं फाडून वात कराल, पण उंदीर तो घेऊन पळेल याची जबाबदारी घ्या. बहिणाबाई सांगते, नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उन्नरान वात. वात केली चिंधुकाची तेल दिव्यात पडल, सापडे नाग पेटी घोड इथंही अडल. आगपेटी नाही होय, आगपेटी नाही. ही आगपेटी व्हायचं रूपांतर अरुण मध्ये होतं, याचा मला आनंद आहे. सापडली आग पेटी आग्या वेताळाची लेक, आली आली हाती काडी नाड्या नवसाची एक. काडी एकच आहे, पेटवणं भाग आहे. तुमच्याजवळ एकच काडी आहे, आगपेटी नाही, लक्षात घ्या. सिलगली आग काडी ज्योत पेटली पेटली, अंधाराला घाबरून तीही विझून गेली. शेवटी अंधार. म्हणून जेव्हा तुमच्या दिव्याचं तेल संपेल तेव्हा तुम्ही तुमचं आत्मबल जाळण्याची कोशिश करा, तरच तुम्ही टिकाल, नाहीतर काही खरं नाही. आणि अजून एक करा, तुम्ही इथं आलात, सगळ्या संचालकांचा सत्कार झाला, सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. खरं सांगा, तुमच्या कार्यकारिणीमध्ये बाया वगैरे पदाधिकारी नाहीत का रे? नसतील तर रिकाम्या जागा भरून काढा. खरं सांगू, आज आमचा आरण्यात जिल्ह्यामध्ये फिरतो, पण मागं मुलींना दिवा दाखवायचं काम आमची सरिता करते. तिने जर आटोपलं नाही तर, तिने जर सावरलं नाही तर आरण्या उभा राहील? बिलकुल नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही किती मोठे व्हा रे, तुम्ही किती मोठा व्हा, पण बायकोला थकलीच का म्हणा. आम्हाला 3000 पगार मिळते म्हणून 2 बाटल्या दारूच्या वाढवू नका. आमचा पगार वाढला म्हणजे आमचं पिणं वाढेल असं चुकून करू नका रे. आपला वसा वेदनेशी आहे, आपलं नातं दुःखाचं आहे, लक्षात ठेवा. तुमचा पगार वाढला त्यात तुमच्या घराचा आनंद वाढला पाहिजे, व्यसन वाढून चालणार नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमची जी अर्धांगिनी आहे, जी तुम्हाला सांभाळते, आरण्यासारखं वादळ जी जपते सरिता, ह्या पण तेवढ्याच मोठ्या आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, तिला पण कधीतरी थकलीस का म्हणा. घरी गेल्यावर नुसत्या शिव्या घालू नका. तुम्ही जर नुसतं कधीतरी थकलीस का म्हटलं ना, तिला 12 रेड्याचं बळ येईल आणि ती तुम्हालाच म्हणेल, छो मी कसली थकली, तुमचंच थोबडं उतरलं बरं का. पण नवरे इतके गदरू असतात, कधीच बायकोला थकलीस का म्हणत नाही, तरी पण ती करत राहते. तुम्हाला पुढे जायचा चान्स देते, तुम्हाला फिरू देते, तुम्हाला गाडीमध्ये सवार होऊ देते. ती मागचं सगळं फसाट ओढत असते, याची नोंद मात्र तुम्ही घेतली पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. कारण मुलांमध्ये मुलींमध्ये हीच तफावत आहे. आता तुम्ही मुलं, ह्या मुली आहेत माझ्या. मुलगा कसा असतो बघा, एक घर आहे, लहानच आहे, झोपडी आहे, मुलं त्यांच्याकडे मुलीला पाहायला पाहुणे आलेले आहेत. गरीब आहे आणि मुलगा आणि मुलगी दोनच अपत्य घरामध्ये आहे. आणि आई पोराला सांगते, पहिला मान पोराचा ना, आई पोराला सांगते, बेटा हा 1 रुपया घे, हा 1 ग्लास घे, आणि पाहुणे आलेत रे, 1 रुपयाचं दूध घेऊन ये बरं का, लवकर जा. गरिबी वाईट असते. ते कार्टून काय करते माहितीये का, 1 रुपया उजव्या हातात घेते, डाव्या हातात ग्लास घेते आणि पाहुण्यांच्या समोरूनच ग्लास ठोकत जाते, ठाण ठाण ठाण. तुमच्यासाठी आणतोले का, दम धरा, दूध तुमच्यासाठी.
मुलगा आहे, हा मुलगा आहे सगळ्यांचा. पोरीला सांगा बरं, बेटा पाहुणे आलेत ग, दूध आणायला कोणी नाही जातेच बा, ही वाटी घे, ग्लास घे. एक लक्षात ठेवा, ग्लास ठोकत पोटतो जाते, कार्ट जाते. पोरगी मात्र असं नाही करत, ती फ्रॉक मध्ये झाकते, परकरात झाकते. आपली आई वडिलांची गरिबी पाहुण्यांना दिसू नये म्हणून दूध आणायचं भांड सुद्धा ती झाकून नेते रे. याचं नाव मुलगी असते, याचं नाव मुलगी. म्हणून एक लक्षात ठेवा, मुलींची सुद्धा आबाळ होऊन चालणार नाही, बायकांची सुद्धा गैरसोय होऊन चालणार नाही. दोघांनी खांद्याला खांद्याला उभं राहणं हा एक नवा रस्ता आहे आणि तो तुम्ही तेवढ्या सबळपणे, तेवढ्या मगरूरीने हाताळणं गरजेचं आहे. मला एक सांगा, बायांचा सुद्धा सहभाग मोठाच आहे. आता आम्ही म्हणतो की महात्मा फुले, महात्मा, यस महात्मा. खरं सांगा, जर त्यावेळेस आमच्या सावित्रीने म्हटलं असतं त्यांना की हे बघा, ते तुमचं समाज सेवा वगैरे मला काही माहिती नाही, हम दो हमारे दो, इधर ज बैठने का, बाहर बिलकुल निकलने का नाही, बिलकुल नाही, आय से गेट आउट, काय झालं असतं? महात्मा झाले असते का रे? सावित्रीने बायकोच्या जवळ सगळ्यात जास्त माणूस अडकून पडतो, लक्षात घ्या. जर सावित्रीने सांगितलं असतं महात्म्याला आमच्या की बिलकुल नाही, नो परमिशन, तर महात्मा झाले नसते. तिने सांगितलं तुम्ही देशाचं करा, समाजाचं करा, मी लेकी बाळीचं बघते, उरलं सुरलं, बरं का. म्हणून महात्मा मोठे झाले, लक्षात घ्या. आमचे बाबासाहेब बॅरिस्टर झाले, समाजासाठी वसा घेतला, अख्खी जिंदगी कपरासारखी जळली, स्वतः विसरले सगळे. पण रमाईने जर बंड केलं असतं तर, लक्षात घ्या, रमाईने बंड केलं असतं तर, अरे बाबासाहेबांपेक्षा वेदना तर रमाई जगली रे, बाबासाहेबांपेक्षा दुःख तर तिने पचवलं रे. बाबासाहेबांना तर मदत होती, साहेबराव गायकवाडांची होती, आमच्या छत्रपती शाहू महाराजांची होती. रमाईकडे कोण बघत होतं? बहिष्कारित होती ती. अरे अंधार ती पांघरून जगली, दिव्यामध्ये वात काळजाच्या तेलाने तिने पेटवली, म्हणून समाज उभा झाला. तिने म्हटलं असतं हम दो हमारे दो, तर बाबासाहेब तुम्हाला मिळू शकले असते. म्हणून रमाईचा सहभाग मोठा आहे, म्हणून रमाईला वेगळे नका करू. आणि म्हणून एक लक्षात ठेवा बाया हो, बायांचं काम असतं फक्त सांभाळणे, उघड्यावर ते पदर झाकणे. माणसांचं काम असतं तिच्या कष्टाची नोंद घेणे, त्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही मोठे जरूर व्हा, अजून कुठले आयोग लावून घ्या, वेतन श्रेणी लावा, मला त्याबाबत म्हणायचं नाही. पण पगार वाढला म्हणून उचमाच करू नका, पगार वाढला म्हणून फार मोठे साहेब होऊ नका, पगार वाढला म्हणून व्यसनामध्ये जाऊ नका. कारण हातात पैसे आले की बुद्धी कमी आणि सुबुद्धी जास्त सुचत असते. तर मात्र मी म्हणेल की अरुण हरला, अरुण जिंकला नाही. तुमचे लेकर, तुमची बायको, तुमचे मायबाप, अरे जब तक गाल पे गोश तब तक यार भी दोस्त, गाल पे गोश हट जाए तो यार भी टूट जाए. दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. लकीर की फकीर हूं मैं, क्या बात है, आईचा सत्कार पोराच्या हस्ते उलटा. दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. लकीर की फकीर हूं मैं, उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नाही. म्हणून मी लहानपणापासून अरुणला सांगत होते, अरुण वाघासारखं डरकाळी मारून मरले का बकरासारखं ब्याब्या करत जगू नको. आणि तो वाघासारखी डरकाळी मारायला लागला. फार बरं वाटलं, फार बरं वाटलं. एक मात्र लक्षात घ्या, बायांना सांगते, तुमच्या बायांना, तुमच्या घरच्यांना निरोप कळवा माझा, आणि पुढच्या वेळेस एकटे येऊ नका, दोघांनी या. काय म्हणणं आहे? कबूल आहे की नाही? लक्षात ठेवा, स्त्री ताकद घरात ठेवून चालणार नाही रे, चालणार नाही. तिला बाहेर काढा, आणि जे तुमचे काय वडीलधारे करू शकले नाही ते तीही करेल. लक्षात ठेवा, तिच्यामध्ये ताकद फार मोठी आहे, फार मोठी आहे. तिला कमी समजू नका, एकटा येऊ नका, सहवासात दोघांनी या, पण रस्त्याने येताना भांडत येऊ नका. कारण सांगते, तुम्ही जग पाहिलंय, तुम्ही जरा व्यवस्थित चालाल, ती आपली धामड धुमड इकडं तिकडं आपलं पाहत पूत आपली चालेल. तुम्हाला वाटेल ज्या बायला गवळीच आहे, बायको नुसतीच पाहत असते इकडे तुम्ही. अजून एक लक्षात ठेवा, हे कधीच विसरू नका, कारण तिला जग माहिती नाही रे, त्यामुळे तिच्या अडाणीपणा सकट स्वीकारून तिला आणा. अजून एक लक्षात ठेवा, सायकल माहिती आहे का तुम्हाला? सायकल, सायकल म्हणजे संसार आहे, सायकल म्हणजे संसार आहे. सायकलला दोन चाक असतात ना, सायकल म्हणजे संसार आहे. सायकलचे दोन चाकल म्हणजे पती पत्नी आहे.
पुढचं चाक पतीचं, मागचं चाक पत्नीचं. कारण पुढचं चाक पत्नीला दिलेलं तुम्हाला सहनच होणार नाही. आमच्या सरिताने पुढचं चाक घेतलं तर आरण्या नक्कीच माझ्याकडे मोठंच्या मोठं आंदोलन करायला येईल. हमारी बायको आगे बढी, हम काय तू. पुरुष आहे, पुरुष प्रधान संस्कृती, याला मी सहमत आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, एक सायकल आहे संसार म्हणजे, त्याचे दोन चाक म्हणजे नवरा आणि बायको आहे. पुढचं चाक पतीच आहे, मागचं चाक पत्नीच आहे. पार्शनिटी बघा कशी आहे. तुम्हाला सायकल माहित आहे, पुढचं चाक बायकोचं नाही, माणसाचं आहे, नवऱ्याचं आहे, पतीचं आहे. मागचं चाक तिचं आहे. काय असतो चाकावर? काय खरं सांगा, चाकाला म्हणजे सायकलला ओढणारी चेन कुठल्या चाकाला असते? मागच्या चाकाला असते. अजून एक सांगा मला, ओझं ठेवायचं कॅरियर कुठल्या चाकाला असते? मागच्या चाकाला. अजून एक सांगा, बसायची सीट कुठल्या चाकाला असते? ब्रेक कुठल्या चाकाला असते? आणि पुढच्या चाकाला असते नुसती घंटी आणि हँडल. पुढच्या चाकाला घंटी आणि हँडल याच्यासाठी की हम जिधर जाए उधर जाओ, इधर इधर. आणि घंटी याच्यासाठी की ट्रिंग ट्रिंग मेरे पीछे आओ, उधर नहीं जाने का. कल्पना करा, अरे बसायचं सीट मागच्या चाकावर, कुठे भल, हे काय काढले आहे रे. आता मात्र ती ओझं पेलायला तयार आहे. तुम्ही मात्र आता सहानुभूतीने जिव्हाळ्याने तिच्याकडे पहा. त्याची आज गरज आहे बेटा, त्याची आज गरज आहे. आला तरी रडू नका, अश्रूला हसरा करा. आमची बहिणाबाई एका ठिकाणी सांगते, आमची शाळेत न गेलेली बहिणाबाई, याच परिसराची बहिणाबाई, गेल्या वर्षी मला पंजाबचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मला 72 मिळाले. गेल्या वर्षी मला पंजाबचा पुरस्कार मिळाला. विमानाने गेले, त्यांनी तिकीट पाठवलं म्हणून. पण तिथे गेल्यावर सुद्धा गेटमन मला सोडत नव्हता. जोर जोरात म्हणत होता, ये बाई तुम नाही घुसू. म्हटलं बाहेरच बसू, कारण 9 वाली. मी जरी 4थी पास असेल तरी मी एक पुस्तक लिहिलं. माझ्या पुस्तकाचं नाव मी वनवासी आहे. 4थी पास हाफ टाइम आहे, मी फुल टाइम नाही. माझ्या पुस्तकाचं नाव मी वनवासी आहे. आणि आश्चर्य सांगते, मी लिहिलेलं पुस्तक कर्नाटकामध्ये 10वीच्या अभ्यासक्रमाला आहे. मी लिहिलेलं पुस्तक कर्नाटकात 10वीच्या अभ्यासक्रमाला आहे. महाराष्ट्रात नाही आहे. या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. मेल्यानंतर माणसं जिथं मोठे होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. म्हणून सांभाळून पावलं उचलताना विचार करून, कारण महाराष्ट्रात आहोत. म्हणून आमची बहिणाबाई सांगते की रडूच नका, रडायला आलं तर अश्रूला हसरा करून टाका. नो फिकीर नो प्रॉब्लेम. बहिणाबाई सांगते, हे अरे रडता रडता, येते कधी कधी रडायला. अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले, आता हुंदके उरले. आसू काही वेळ येते, ते संपून जातात, हुंदके शिल्लक असतात. डोळ्याला पाणी नसताना हुंदके दिले, जग म्हणतं ढोंग करते बरं का, तिला रडायलाच येत नाही. म्हणून रडूच नका, बहिणाबाई सांगते. आता हुंदके उरले, नाही जीवाले इसावा, अरे आसवा बिगर, रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुले रड्याची रे सव, आसू हासव हासव, ह्यात संसाराची चव. जगायचं असेल तर अश्रूला हसरा कर, त्याशिवाय पर्याय नाही. मला कबूल आहे, तुम्ही कमी शिकलेले आहात. एखादा 1-2 असे फार थोडे असतील ग्रॅज्युएट झालेले, कमी शिकलेले जास्त असतील. बरोबर आहे ना मी बोलले ना? ग्रॅज्युएट जास्त आहेत का? अरे बापरे, क्या बात आहे, बहुत अच्छी बात आहे. पण एक मात्र लक्षात ठेवा, ग्रॅज्युएट काय करतात रे? तुम्ही चांगले करताय. ते काय करतात? अरे बापाला गाडी, मायला गाडी, पोरांना गाडी, सगळ्यांना गाड्या असतात. दोघे नवरा बायको सर्व्हिसला असतात. 22,000 रुपये पगार असतो. पण घरामध्ये शांती आणि चैन असते? आनंद असतो? बिलकुल नसतो. आजकालचे शिकलेले पोरं श्रीमंतांच्या वाया गेलेले, तर आजकाल एक फॅट निघालं बरं का, भांडण सुद्धा क्लासिक भांडतात. क्लासिक भांडण. आपण कसं माहित काय, तेरे पर मेरी गद्दे पर सवारी, तू इधर मी उधर, लेना देना नाही. दान दान शिव्या देते नवरा बायकोला. पण संध्याकाळी बायकोला म्हणते, फारच लागलं का ग, जरा हळूहळूच बोलत होतो मी बरं का. काय ही आमची संस्कृती आहे. ती पण म्हणते, मी नुसतीच बोलत होते, रडत नव्हते बरं का. ही आमची संस्कृती आहे. ते दरादर इधर या उधर. तुटू नका, फिटू नका, एकत्र यायची गरज आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, आजकालचे शिकलेले पोरं काय कुठे कुठे चालले, आणि तुम्ही तरुण कुठे चांगलं काम करायला लागले रे. आजकाल तर दोघे नवरा बायको शिकलेले असतात, भांडण दररोज असते. फळ्यावर ते एक फळा लावलेला असतो किचन मध्ये. मी डोळ्याने पाहिलेली घटना.
किचन मध्ये फळा लावलेला असतो, भांडण्याची सुरुवात नवरा करतो. त्यांनी फक्त एकच म्हटलेलं असतं बायकोला की तुला डोकं नाही बघ. तुम्ही किती वेळा बायकोला म्हणता डोकं नाही, पण तिला माहित असते यांनी नाही म्हटलं तरी मला डोकं आहे. शिकलेल्या पोरीला नाही चालत. डोकं नाही म्हटल्याबरोबर ती 3 दिवस अबोला धरते, बोलतच नाही, भांडण मात्र दररोज करते, फळ्यावरते. नवरा फळ्यावर भांडायला सुरुवात करतो. बघा कुठे चाललंय जगा. तो फळ्यावर लिहितो कालची भाजी खारट झाली, तुला भाजी पण करता येत नाही वय ग, खाली सही. ती वस्ताद असते, ती फळा पुस्तकाने लिहिते कालची भाजी खारटच झाली ना, आजची तिखट होण्याची शक्यता आहे, खाली सही. त्याचा अपमान होतो. तो परत लिहितो हुंडा, म्हणजे स्वतःला कोण समजतं काय माहिती, हा खाली सही. ती मोठ्या अक्षरात लिहिते हुंडा देऊन विकत घेतला, आवाज करणे का नाही, खाली सही. म्हणजे शिकलेली तरुण पिढी कुठे चालली आणि तुम्ही कुठे चाललात. तुम्ही चांगलं काम करायला लागलात, फक्त एवढंच जपून पावलं उचला, त्याशिवाय पर्याय नाही. तुमच्याकडे संकट हात धुवून लागलेले आहेत, तुमच्या पाचवीला पुजलेले आहे रे, तुमच्या खिशामध्ये घातलेल्या आहेत वेदना. त्याच्याशी मात्र नातं कधी तोडू नका, तरच तुम्हाला दुःखांचं आणि वेदनेचं जास्त जवळून जाण होईल. मी वेदना जगले नसते, मी तुमच्यापर्यंत आले नसते. माझा अरुण वेदना जगला नसता, तुमच्यापर्यंत आला नसता. आज तुरू काळ्यांचे चिरंजीव इथे हजर आहेत. 100 लोकांचा हमला आरण्याने पचवला. 100 काय काळे साहेब बरोबर आहे. माझ्या आरण्यावर ते 100 लोक तुटून पडले होते. त्याच्या पाठीवर ते एवढे वळे होते की त्याची पाठ ओळखायला येत नव्हती, नुसते असे वळे होते, एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक. तरी अरण्या जिवंत राहिला. तो फक्त तुमचं काम करायसाठीच राहिला असावा अशी माझी इच्छा. अरण्याला कधी दुर्बुद्धी होणार नाही, कारण त्याच्यातलं दूध माझं आहे. हो नाही, ती माझी हार असेल. म्हणून एक लक्षात ठेवा, वाघासारखं जग अरुण, बकरीसारखं मरू नको असं मी सांगितलं आणि त्यांनी ते सिद्ध केलं. वाघ डरकाळी जरूर मारतो, पण त्याला अवतीभोवती गुहा हवी असते लपायसाठी. तुमच्या प्रेमाची गुहा तयार करा. हा वाघ तुमच्या प्रेमाच्या गुहेत राहण्यासाठी मी तुम्हाला प्रदान केला. 2 टक्के लक्षात ठेवा. काय निसर्गाचा चमत्कार आहे बघा. तुम्हाला कास्मिन माहित आहे का? कास्मिन, कास्मिन कासवाची लेडीज कास्मिन. कास्मिन माहित आहे का? कास्मिन. त्या कासविनीला दूध नसते, कासविनीला दूध नसते. ती आपल्या लेकराला डोळ्यासमोर ठेवते आणि पिलाच्या डोळ्यात डोळे घालून बघते आणि पिलाचं पोट भरते. केवढा निसर्गाचा चमत्कार आहे. ती आपल्या बाळाला डोळ्यासमोर ठेवते, तिला दूध नाही, ती पिलाच्या डोळ्यात डोळे घालून बघते आणि त्या पिलाचं पोट भरते. एवढी ताकद तिच्या डोळ्यात असते. एक करा, माझं एक पिलू मी तुमच्या स्वाधीन केलंय. त्याच्याकडे पाहताना तुमची सर्वांची नजर कासविनीची असू द्या. तुमची सर्वांची नजर कासविनीची असू द्या. असेच चालत राहा, थकू नका, थांबू नका. जो वसा हातात घेतला तो चटका देणारा आहे, भाजून काढणारा आहे. एवढं परिपक्व मन करा की कोई बात नाही, हम करे सो कायदा. यादे है आपके वादे है. आश्वासनाने पोट भरत नसतं, अरण्याने कृती केली म्हणून तो मोठा झाला. यादे है आपके वादे है, इससे जिंदगी नहीं कटती, ये तकला दो इरादे है. फिर भी दिल में खुशी है, आज तो है, दिल में खुशी है, जिंदगी में बहार है. मैं मर नहीं सकती अभी, क्योंकि आपका इंतजार है. चांगलं जगा, चांगलं भोगा, चांगले व्हा. तळागाळातला महाराष्ट्र तुमच्यात आहे, लक्षात ठेवा. तुमचे खांदे वाकून चालणार नाही, तुमचे खांदे वाकून चालणार नाही. म्हणून खांदे बळकट करा. घेतलेला वसा टाकू नका, मातू नका. एकमेकांना आपलंसं करा, झिडझिड करू नका. सर्वांनी फेटाळलेले तुम्ही आणि आम्ही, आता मात्र फेटाळलेल्यांनाच आपली एक जात तयार करायची आहे, आपली एक माणुसकी तयार करायची आहे. ज्यांना कोणी आपलं म्हटलं नाही त्यांना तुम्हाला काळजाजवळ घ्यायचंय, हे लक्षात ठेवा. त्यांना तुम्हाला काळजाजवळ घ्यायचंय. त्यासाठी तुमचं काळीज विशाल करायचंय, तुमचं मन मोठं करायचंय, तुमचं जगणं अवाढव्य व्हायला पाहिजे. सर्वांनी तुमच्या मागे चालत यायला पाहिजे. तुम्ही मात्र बळकट पाऊल टाकून रस्ता निर्माण केला पाहिजे. रस्ता निर्माण करणारा एक असतो, चालणारे असंख्य असतात. तुम्ही रस्ता निर्माण करायचं स्वप्न बघता, तुमचा रस्ता असाच चालत राहो. तुम्हा सर्वांची साथ अरुणला लाभो. मी त्याची आई कधी विसरून गेले, परत मला जागवू नका, विसरू द्या. आता त्याचे तुम्ही सर्व व्हा. चालत राहा, थकू नका, थांबू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.